आता राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण यावर शिक्कामोर्तब झाला आहे। बुधवारी मुंबईत झालेल्या भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत पक्षनेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा करण्यात आली। देवेंद्र फडणवीस यांच्या डोक्यावर भाजपने मुख्यमंत्री पदाचा मुकुट घातलाय। तर 5 डिसेंबर रोजी म्हणजे गुरुवारी संध्याकाळी 5:30 वाजता मुंबईतील आझाद मैदानावर नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे। राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण असतील यावरून गेली अनेक दिवस असलेला सस्पेन्स संपला आहे। बुधवारी झालेल्या भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत पक्षनेता पदाची निवड करण्यात आली। या बैठकीला भाजपचे केंद्रीय निरीक्षक आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि ज्येष्ठ भाजप नेत्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण उपस्थित होत्या। यावेळी भाजप विधिमंडळ पक्षनेते पदासाठी सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील यांनी पक्षनेत्याच्या निवडीचा प्रस्ताव ठेवला। या प्रस्तावाला ज्येष्ठ नेत्यांसह आमदारांनी पाठिंबा दिला आणि देवेंद्र फडणवीस यांची एकमताने विधिमंडळ नेते म्हणून निवड करण्यात आली। त्यामुळे भाजपने भावी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची एक प्रकारे निवड केली। गुरुवारी सायंकाळी 5:30 वाजता मुंबईतील आझाद मैदानावर नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे। विशेष म्हणजे बहुतांश सदस्यांनी केशरी पगडी घातली होती। फडणवीसांनी आपले मनोगत व्यक्त करताना सर्वांचे आभार मानत नवा आधुनिक आणि प्रगत राज्य घडवणार असल्याचं सांगितलं। माझे सर्व ज्येष्ठ सहकारी, कोर कमिटीचे सर्व सदस्य, माझ्या सर्व भगिनी आणि बंधूंनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांचे मी आभार मानतो की आपण एकमताने या ठिकाणी विधिमंडळ गटाचा नेता म्हणून माझी निवड केली आणि ही निवड प्रक्रिया करण्याकरता या ठिकाणी आलेले माननीय रुपाणीजी आणि माननीय निर्मला सीतारमणजी यांचे देखील अतिशय मनापासून मी आभार मानतो।